ते 2 रुपये हातावर ठेवून पप्पा खूप इमोशनल झाले, कारण ते शेवटचे त्यांनी खिशातले टाकलेले होते. नंतर 10,000च्या जॉबला लागलो मी. 30,000वरून डायरेक्ट 10,000. एक मला काहीतरी 30 रुपये द्यायचा आणि एक 20 रुपये द्यायचा. असं कधी मला पैशाचा पण लागला तर मी दक्षाकडे मागायचो बिंदास्त. काही नसताना पण एखाद्या सोबत राहणं हे पण खूप मोठं होतं. आणि नंतर मग टेन्शनमध्ये असं आलेलं की आता पुन्हा गावी जावं लागतंय. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? नमस्कार, मी पण बोलतो, कारण गेल्या व्हिडिओमध्ये लोकांनी खूप सारे असं कमेंट केले की मला बोलूच देत नाहीये. असं काय नाहीये, घरात मीच बोलतो, ही कमीच बोलते. मी माहिती नाही का की मी कॅमेऱ्यावर का अशी एवढी बोलते. मग मी तेवढा कॅमेरा फ्रेंडली नाहीये, त्याच्यामुळे कदाचित मी कमी बोलतो. सो तर मी आज ठरवलं की आज मी कमी बोलणार आणि आज मी अक्षय जास्त बोलणार आहे. तर बघूया ठीक आहे, कसं बोलतो ते. तर लास्ट व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की जर खरंच अक्षयचं बालपण, अक्षयचं स्ट्रगल, अक्षय कसा काय शिकलाय, कसं काय त्याचं बालपण गेलंय हे ऐकायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा आम्हाला, तरच आम्ही सांगू. तर सगळ्यांनी, खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले त्या व्हिडिओ खाली की हा आम्हाला खरंच ऐकायला आवडेल. आणि खूप साऱ्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक वरती मेसेज पण आम्हाला आले की दक्षाबद्दल सांगा, की दक्षानी पण तिचं बॅकग्राऊंड ती सांगत नाही काही किंवा काय, तर ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. तर आम्ही विचार केला की हा खरं सांगायला पाहिजे, आपण ऑडियन्सला आपण कोण आहोत हे सांगितलं नाहीये अजून. तर मस्त वाटलं की तुम्हाला इंटरेस्ट आहे आमच्यामध्ये हे ऐकून. ऍक्च्युली तर मला असं वाटतं की अक्षय पहिले सुरुवात केलेली चांगली. बालपणापासून सांग तुझं बालपण कुठे गेलं. अच्छा, तर सुरुवात करायची बालपणापासून. तर माझं गाव देवगड मधलं एक मुटाट म्हणून गाव आहे. सो तिथे माझा जन्म झाला 93 मध्ये. 93चा जन्म आहे माझा आणि हिचा पण 93चा जन्म आहे. आम्ही दोघंही 93 मधले. बोल पुढचं. काय मी सेम वयाची आहे. आम्ही अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं आपण की आम्ही एकाच वयाच्या. तर जन्म तिथला. त्याच्यानंतर माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे गावी झालं. ते पण काय आमचं बालवाडी असायचं, बालवाडी होती. म्हणजे ऑब्व्हियसली तिकडे 90 जी मुलं आहेत त्यांना गावी बालवाडीच होती. इकडे काहीतरी शिशू, छोटा शिशू, मोठा शिशू असं काहीतरी त्यांचं असतं. आमचं तसं नव्हतं. आमचं एक बालवाडीच होती, अंगणवाडी. ती पण अंगणवाडी सांगतो. आमच्या वाडीमध्ये एक हनुमंताचं मंदिर आहे, म्हणजे एक वाडीच्या सेंटरमध्ये मंदिर आहे. आम्ही त्याच्यामध्ये बसायचो शिकण्यासाठी त्याच्यामध्ये. आणि जे जेवणाची सोय असायची ती आमच्या बाजूच्या घराच्या अंगणात असायची. सो आम्ही शिकायला त्या मंदिरामध्ये छोट्याशा, आणि आम्ही जेवायला वगैरे म्हणजे जी काय सुट्टी व्हायची, ब्रेक व्हायचा, तो आमचा असायचा बाजूच्या अंगणामध्ये. मग ती खिचडी वगैरे, मुगाची खिचडी, नॉर्मल खिचडी वगैरे जी काय असते ती आमचं तसंच. आणि ती एक वेगळी मजा होती माहिती आहे का. म्हणजे ती शाळेत गेल्यासारखं वाटायचं नाही. आम्ही बाजूच्याच अंगणात, म्हणजे वाडीतल्याच कोणाच्या तरी एखाद्या अंगणात वगैरे तिथे असायचं. त्याच्यानंतर होतं 1ली ते 5वी माझी एका लोकेशनला झाले, ज्यातला आम्ही मराठी शाळा बोलायचो. का मराठी शाळा बोलायचं माहित ना, आमची मराठीच होती. 10वी पर्यंत मराठीच होती. पण 1ली ते 4थी पर्यंत 1ली ते 4थी पर्यंत एक वेगळ्या लोकेशनला शाळा होती. आणि 5वी ते 10वी पर्यंत हायस्कूल, ती पण मराठीच होती, पण तरी सुद्धा ती हायस्कूल. आणि इकडे आम्ही मराठी शाळा बोलायचो. तुमच्याकडे मुंबईकडे कसा असायचा, तू जरा तुझ्याकडचं एक्सप्लेन कर बघू. तर ऍक्च्युली मी बदलापूरची आहे, मूळची. म्हणजे माझा जन्म वगैरे तिथेच झाला आहे. आणि पण झालं असं की नंतर बाबांचा जॉब अंधेरीला होता. सो बाबांनी त्यावेळेला विरारमध्ये घर घेतलं होतं. आणि मग मी आय थिंक 2 वर्षाची वगैरे होती तेव्हा आम्ही विरारला शिफ्ट झालो बदलापूरवरून. आणि त्यानंतर माझं शिक्षण म्हणजे विरारमध्ये झालं. आणि विरारला उत्कर्ष विद्यालय सगळ्यांना माहितीच असेल, आमची फेमस शाळा आहे आणि खूप असं जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्यासाठी तो. तर तिथे मी 1ली ते 3री होती. त्यानंतर ॲक्च्युली झालं काय की काही कारणास्तव पुन्हा मला आजीची थोडी तब्येत डाऊन असायची आमच्या किंवा ते, तर काही कारणास्तव आम्हाला पुन्हा बदलापूरला शिफ्ट व्हावं लागलं. 4थी पासून ते 10वी पर्यंत मग माझं परत शिक्षण बदलापूरला झालेलं आहे. मला तिथे फ्रेंड्स माझे चांगले मिळाले, शिक्षक चांगले मिळाले.
त्याच्यामुळे शाळाच एवढी म्हणजे खरंच चांगली मिळाली मला शाळा तिकडे सुद्धा. मस्त, माझं तर खूप बालपण असं खूप छान गेलंय. मुंबईला यायचा योग असा झाला की मी मुंबई कधीच बघितली नव्हती, त्यामुळे मुंबईचं अट्रॅक्शन असायचं. म्हणजे मामा आम्हाला घेऊन यायचं दिवाळीला म्हणा किंवा मे महिन्याला म्हणा, थोड्या दिवसासाठी ना मामा इकडे घेऊन यायचं मुंबईला. सो मुंबईचं एक अट्रॅक्शन होतं. आणि त्यावेळी मामा मला बोललेलं की जर तुला 10वीला 80% जर पडले तर मग तुला मी मुंबईला घेऊन येईन. सो त्यानंतर खरं स्ट्रगल झाला. हां, त्यानंतर माझा खरं स्ट्रगल सुरू झालं. म्हणजे 10वीला मी असायचो एक 70-75 पर्यंत, पूर्ण एक 5वी म्हणजे जेव्हापासून जेवढं पण मी होतो 75 पर्यंत होतो. सो त्याच्यानंतर आमची परिस्थिती नव्हती की मुंबईला इकडे शिक्षण होईल किंवा मुंबईला इकडे येऊन राहायचं. कारण मम्मी पप्पा हे गावी, पप्पांचं असं असायचं की तेव्हा घर बांधण्यासाठी ना चिरे जे लागायचे ते तासावे लागायचे. ते मॅन्युअली काम केलं जातं. आता मशीनने सगळं होतं. आता ती जिकडून काढतात चिरे ना ते सगळं आता मशीनने येतं. ते ब्लॉक चांगले पडतात. तेव्हा तासावे लागायचे. तासावे म्हणजे त्याला पूर्ण शेप द्यावा लागायचा. असं तो पप्पा ते काम करायचं, शेप देण्याचं. त्याच्यानंतर मम्मी मजुरी, दिवसाची मजुरी म्हणजे कोणाकडे गवत काढणं असू दे किंवा फवारणीचं काम असलं किंवा अजून बाकी जी पण काही कामं असतील तिकडे मजुरीची कामं. आणि तेव्हा मजुरी पण काय 100-1 रुपये काहीतरी, 100 रुपये पण मला नाही वाटत की मम्मीला 100 रुपये असेल, पप्पांना वगैरे असायचं. ते पण काहीतरी अंगावर काम घेणं असं काहीतरी बोलतो. म्हणजे जेवढं तू जास्त काम करशील, चिरे तासशील तेवढे तुला जास्त पैसे असं वगैरे. सो आमचा इन्कम सोर्स म्हणजे हाच, मम्मीची मजुरी, पप्पांची मजुरी. सो मुंबईला येणं आणि इथे शिक्षण घेणं हे माझ्या तरी याच्यातलं नव्हतं, कारण पॉसिबलच नव्हते ते आमच्यासाठी. सो असं झालं की चल मामा जर आम्हाला चान्स देतो तर मग ते करावं. आणि त्याच्यात पण असं की ह्यांच्यावर भार नको म्हणून लिटरली मी 10वीचं शिक्षण, 10वीचा अभ्यास राखण म्हणजे राखण केली आहे मी त्यावेळी. राखण म्हणजे सांगतो की आंबे हे जे धरतात त्यावेळी आंबा खूप लेट यायचा, एप्रिल मे मध्ये. आणि आपल्या एक्झाम मे बी काहीतरी मार्च पासून काहीतरी सुरू होते ना 10वीची. सो जो मोहर धरलेला असतो किंवा आंबे जे छोटे छोटे असतात त्यांना जपावं लागतं वानरांपासून. सो त्याच्यासाठी राखण करावी लागते बागेची. सो मला अजून आठवतंय की मी 2 मालकांच्या झाडांखाली, म्हणजे 2 ओनर होते, त्यांची झाडं मी सांभाळायचो. तर एक मला काहीतरी 30 रुपये द्यायचा आणि एक 20 रुपये द्यायचा. असं दिवसाची माझी म्हणजे संध्याकाळ होईपर्यंतचं माझी 50 रुपयाची ती मजुरी. म्हणजे मी झाडाखाली जाऊन तिथे अभ्यास केला 10वीचा. लिटरली म्हणजे झाडाखाली राहणं, वानरांना फक्त काय हाकलवायचं तर असायचं ना, त्याच्यामुळे वेगळं काम नाही. त्याचा फायदा असा होता की घरी बसल्यानंतर आजूबाजूच्यांचा गोंधळ, मित्र येणार, मग खेळायला जाणार, ते मन डायव्हर्ट व्हायचं. सो मग मी त्या बागेत जाऊन राहायचो. बाग पण नव्हती म्हणता येणार, एक ग्रुप होता, एक 7-8 झाडांचा असा ग्रुप, आणि दुसऱ्या ठिकाणी असं समोरच 2-4 झाडांचा ग्रुप, असे तो 2 वेगवेगळे होणार. सो मी तिथे राखण करायचो. त्याच्यामुळे व्हायचं काय, मी मित्रांमध्ये पण कमी राहायचो, माझा अभ्यास चांगला व्हायचा, शांततेत व्हायचा, तिकडे कोणी डिस्टर्ब करायला नसायचं. सो तेव्हा ती माझी पहिली कमाई होती की एकाकडून 30 रुपये दिवसाचे आणि एकाकडून 20 रुपये, हे 50 रुपये माझी ती मजुरी. नंतर संध्याकाळ झाल्यानंतर जे आंबे काढलेले असायचे ते कसं असायचं, आमच्याकडे एक ट्रक सर्व्हिस येते, त्याच्यामध्ये ते आंबे म्हणजे लोकांनी पेट्या भरलेल्या असतात त्या आमचं घर रस्त्यावर असल्यामुळे स्टार्टिंगला वाडीच्या, त्या पेट्या लोकांच्या घरातून आमच्या इथपर्यंत आणून ठेवणं, याच्यासाठी एक वेगळी मजुरी असायची. आता मला ते एक्झॅक्ट आठवत नाही, पण ते 50 का 80 रुपये मे बी काहीतरी असायचे. सो लोकांच्या घरोघरी जाऊन त्या पेट्या गोळा करणं, त्या पेट्या आमच्या इथे आणून ठेवणं आणि नंतर मग ते ट्रकमध्ये लोड करणं, हा एक संध्याकाळचा रात्री जेवेपर्यंतचा आमचा ती एक दुसरी मजुरी. सो असं करून करून थोडंसं मम्मीला म्हणजे घराला हातपाय हे करून हातभार लावून ते 10वी केली. आणि देवाच्या कृपेने नेहमी मी 70-75 मध्ये असणारा, मला पडले 10वीला 78 पडले, 78 पडले तर सांगतो. आणि नंतर मामाने जसं सांगितलं तसं, थँक्स टू मामाने प्रॉमिस कम्प्लीट केलं. मामा मला इथे घेऊन आला, मामाने त्याच्याकडे ठेवलं. इव्हन म्हणजे मामाने आमच्या ताईला पण तसं शिकवलं, ताईला पण 10वी नंतर इकडे घेऊन आला. सो मी आता माझ्याबद्दल बोलतोय. सो मी इकडे आलो
आल्यानंतर असं होतं की आमच्या वेळी ऑनलाईन प्रोसेस सुरू झालेली आणि इथे मला धड मराठी पण बोलता येत नव्हतं, कारण आमच्याकडे मराठी हा हेच नव्हता. शाळेत पण इव्हन आम्ही मालवणीच बोलायचो सरांसोबत. सो इथे येऊन माझा पहिला तर मराठीचा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर एवढं क्राऊड नाही बघितलेलं कधी, किंवा कोणाशी एवढं ओपनली बोललेलं नाही, तिकडे कधी संबंधच नाही आलेला. सो ऑनलाईन प्रोसेस पूर्ण ती स्वतः केली. म्हणजे ऑब्व्हियसली गायडन्स होता आम्हाला काही लोकांचा, पण इकडे ट्रॅव्हलिंगचं माहीत नव्हतं. आता गावावरून एखादा मुलगा येणं इथे आणि इथे डायरेक्ट इकडे तिकडे ट्रॅव्हल करणं. नशिबाने मला विवा कॉलेजच भेटलं, पण मी ॲडमिशन लांब लांबपर्यंतचे फॉर्म भरलेले तिकडे जाऊन, ते पण ऑनलाईन ऑफलाईन वगैरे. असं राहू दे. हा. मला एक बोलायचंय. आम्ही 11वीला पहिले 8 दिवस एका वर्गात होतो, पण आम्ही ओळखत नव्हतो माहीतच नव्हतं. एकमेकांना तेव्हा अजिबात. आणि हे सगळं आम्हाला नंतर डिप्लोमाला. जेव्हा आम्ही डिप्लोमाला आमची ओळख झाली त्यावेळेला कळलं, अरे आपण ह्याच वर्गात एकत्र होतो होतो. म्हणून मी तुला बघितलं होतं, असं झालं होतं. तर ह्याला बोलतात डेस्टिनी. हा. हा सॉरी, So, कंटिन्यू. ते झालं. त्याच्यानंतर इथे येऊन इंग्लिशचा प्रॉब्लेम. इंग्लिश म्हणजे घंटा नाही, मला काहीच माहीत नाही मला इंग्लिशचं. हिंदी माहीत नाही. मराठी ठीक आहे, मराठी तरी बोलू शकत होतो, पण हिंदी बोलायचे वांदे, त्याच्यानंतर इंग्लिशचे वांदे. खूप टफ गेलं. 11वी तर खूप टफ गेली. 11वीला क्लासेस नाही लावलेले, कारण असं होतं की 12वीला क्लास लावायचे ना, 12वीला पास व्हायचं तर 12वीला क्लास लावायचे. सो 12वीला क्लास लावले आणि इकडे किती 80-78 पडले म्हणून मामाने सायन्स दिलं. सायन्स म्हणजे ते बायोलॉजी, स्पेलिंग पाठ chemistry, करण्यापासून सगळं स्पेलिंग पाठ असायचं. केल्यापासून सगळं हा. असायचं. एवढं वीक होतं इंग्लिश. सो खूप म्हणजे खूप कठीण गेलं. मी 78 वरून तुम्हाला सांगतो 12वीला देवाच्या कृपेने पास झालो. मी 45 वर आलोय. 78 वरून 45 वर. त्याच्यात कारण काय फायदा ना, की एवढं पर्सेंटेज काढून 10वीपर्यंत, नंतर मग पुन्हा असं येणं. मग मला ती भीती वाटायला लागलेली. नंतर मग काय केलं, थोडीशी हिंमत केली आणि मामाला बोललो की मामा मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आणि मामा त्याला ॲग्री पण झाला. मी सीईटी पण दिली. मला सीईटीला चांगले मार्क्स मिळाले. मला त्यावेळी 92 वगैरे काहीतरी मला मिळालेले हो, सीईटीला. हो. ते पण जय माता दी. लिटरली मला काय माहित नव्हतं. मी 12वीला क्लास लावलेला. क्लास मी 6 महिन्यात सोडला, कारण मला क्लासमधलं काहीच कळत नव्हतं. मामाला बोललो मामा पैसे फुकट जातील, काय फायदा नाही, मला माहीत नाही मी 12वीला पास होईन का नाही. ते त्यापेक्षा मला क्लास करू नको. अर्धी फी भरलेली मी क्लास सोडला अर्ध्यावर. मी स्वतःच्या नशिबावरच होतो. सो ते झालं सगळं. 12वीला मी खाली आलो. मामाला बोललो, मामा म्हटलं नाही. मामा बोलत होता की इंजिनिअरिंगला कुठेतरी मिळेल, गावाला तरी मिळेल, पण मी म्हटलं नाही, मला काय समजतच नाही आहे. पैसा आणि वेळ फुकट घालवण्यापेक्षा एकदा मला रिस्टार्ट करू दे. मामा ॲग्री झाला. मग मी डिप्लोमा केला. डिप्लोमाला पण इकडेच विवा कॉलेजला झाला. डिप्लोमाला लोन काढलं. पहिलं वर्ष मामाने फी भरली वाटतं, नंतर मग बँकने सपोर्ट केला मला. मी 3 वर्षाचं, म्हणजे ते वर्षाला लोन मिळायचं, तर 3 वर्ष लोन काढलं मी. आणि त्या ऑब्व्हियसली त्याचा जे काय पेमेंट होतं ते नंतर चालू होणार होतं शिक्षणानंतर. सो माझा पूर्ण डिप्लोमा लोनवर झाला. त्याच्यानंतर डिप्लोमाला मला म्हणजे लोन काढावं लागलं, त्याच्यामुळे जबाबदारी आली माझ्यावर. सो मग मी खूप अभ्यास केला त्यावेळी, खूप म्हणजे खूप जास्त अभ्यास केला. आणि मेहनती पोरगा होता, खूप हुशार होता. आणि ह्यानेच मला सगळं शिकवलंय. ह्याच्यामुळे मी डिप्लोमा पास झाली. मी डिप्लोमाला मला 84 मिळाले, जे मला लाईफमध्ये कधीच मिळाले नव्हते, गावी असताना पण नव्हते. सो डिप्लोमाला 84 मिळाले. मग थोडा कॉन्फिडन्स वाढला. मग चला डिप्लोमा केला तर आता डिग्री पण करूया. प्रश्न होता पैशाचा. आणि सगळ्यात जास्त सपोर्टिव्ह म्हणजे माझ्या घरचे, कारण एवढं मुंबईला येऊन 11वी 12वी आणि डिप्लोमाची 3 वर्ष 5 वर्ष झाली, तरीसुद्धा मी कमवत नव्हतो. घरी काही देत नव्हतं माझ्याकडून काही एक इन्कम जात नव्हतं. सो तरीसुद्धा त्यांनी धीर धरला आणि मी बोललो की मला डिग्री पण करायची, कारण डिप्लोमाला चांगले मार्क्स मिळाले. सो आता चान्स घेऊया की डिग्री करायची. डिप्लोमा असा कंप्लीट झाला. आणि ॲक्च्युली त्यावेळी डिप्लोमाची फी तेव्हा 2000 आपण कधी 11, 12, 13 मी त्यावेळी 30 आणि 40,000 भरत होतो. ऑब्व्हियसली देवाची देणगी, ओपनवाले आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला 50,000 होती रे तुमची? नाही, 40,000 होती, 50,000 नव्हती. हा, तेवढी डिग्रीची माझी जास्त होती. सो ते केलं. आणि मला ॲड करायचं त्याच्यामध्ये की डिप्लोमा मे बी सेकंड इयरला असतानाच आमची मैत्री झालेली लक्षाची माझी. आणि तेव्हा माझा पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेट झाला. म्हणजे बालपणाचा आठवतच नाही. कदाचित बालपणाचा बड्डे म्हणजे काय, शाळेत चॉकलेट घेऊन जाणं हाच आमचा बड्डे होता सेलिब्रेशन.
केक कापणं बर्थडेचा हे लक्झरी होती आमच्यासाठी आणि ती कधीच अनुभवली नव्हती. त्याच्यामुळे सेकंड इयरला मी ती अनुभवली आणि लिटरली हिने सरप्राईज दिलेलं मला. आठवतंय तुला? म्हणजे आमची एक कॉमन मैत्रीण होती, तिने मला घेऊन गेलेली आणि हे लोक मागून असे केक घेऊन आले आणि त्यावेळी एवढा शॉक होतो मी, कारण मी कधी केक कापलाच नव्हता. बर्थडेचा सेलिब्रेशनचा केक कधीच नाही कापला होता. तो डिप्लोमाला मी पहिल्यांदा कापला, थँक्स टू दक्षा आणि दक्षाच्या मैत्रिणी. आमच्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या, दक्षाच्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या. आणि त्यावेळी पण अजून एक ॲड करायचं, आमची मैत्री झाली. आमची लास्ट इयरला आम्ही रिलेशनमध्ये आलो. पूर्ण लास्ट इयर मी रिक्षाने ट्रॅव्हल केलं दक्षामुळे. दक्षा मला घेऊन जायची रिक्षाला, म्हणजे सांगू नये पण तरीसुद्धा असं सांगावं असं वाटतं, कारण दक्षाला नेहमी लेट व्हायचा आणि मी ते स्टेशनला वेट करत असायचो. तर दक्षा मला रिक्षाने घेऊन जायची नेहमी आणि ते पण माझ्यासाठी भारी होतं खूप. सो कारण तो नेहमीच चालत जायचा आणि तो खूप नेहमी लांब मी राहायचा. मनवेल पाड्यावरून स्टेशनवरून विवा कॉलेज, ओल्ड कॉलेज नेहमी माझं चालायचं. आणि तेव्हा कधी माझी बॉडी तब्येत पण नाही झालेली, कारण दिवसातून हे 2 तास माझे चालायचे असायचेच. सो ते एक होतं मस्त एकदम, तो काळ चांगला होता. त्याच्यानंतर डिग्रीला पुन्हा पैशांचा प्रॉब्लेम. त्यावेळी गावी पण तेच स्ट्रगल होतं, गावी इन्कम सोर्स काहीच नव्हता. भाऊ छोटा होता, मम्मी पप्पा तेच मजुरीवाला सीन. तरीसुद्धा त्यांनी हिंमत करून दिली, मला चान्स दिला, टाईम दिला की बाबा चल कर. मग पुन्हा लोन एक्सटेंड केलं ते आणि डिग्रीची फी 70,000 त्यावेळी होती, 70 ते 75,000 3 वर्षाची. सेम बँकेतून लोन, गावी काही मदत नाही. गावी आम्ही ॲक्च्युली घ्यायचो राहण्याचा वगैरे खर्च घ्यायचो, म्हणजे बँक द्यायची मला की राहण्यासाठी वगैरे पैसे वगैरे द्यायची. सो ते भाडं मामा स्वतः नाही घ्यायचा, ते भाडं मला द्यायचा. मग ते मला IB म्हणा, त्याच्यानंतर कपडे म्हणाल तर हे आत्ताची मुलं खूप फॅशनेबल होते. आम्हाला तेव्हा जीन्स घेणं म्हणजे पण खूप हे होतं. सो माझे कपडे त्यातून अरेंज व्हायचे, कारण मामा पैसे नाही घ्यायचा, खानावळीचे आणि राहण्याचे पैसे नाही घ्यायचा आणि मी ते बँकमधून घ्यायचो. सो मामा ते मला रिटर्न करायचं, मामाकडे यायचे, मामा मला रिटर्न करायचं. सो माझा तो खर्च त्याच्यातून निघून जायचा आणि उरलेले पैसे तरीसुद्धा गावी कशाला लागले तर ते मी इकडून द्यायचो. असं कधी गरज नाही पडलेली, पण तरीसुद्धा कधी लागले तर असं द्यायचं. किंवा बाहेर जाणं, कॉलेजमधून IB जायच्या पिकनिक, जसं की आमची दक्षाची आणि आमची IBच्या पण काही आम्ही शेअर केल्यात. सो ते IB जाताना पण ते जे पैसे लागायचे ते थोडेफार मामा द्यायचा, थोडेफार माझ्याकडून, असं वगैरे होतं. त्याच्यानंतर तिथपर्यंत दक्षा आमचं डिप्लोमा फायनल इयरलाच आमचं ते रिलेशनमध्ये आलेलं. त्याच्यानंतर मनात एक जास्त भीती होती, ती माझ्याकडे काहीच नव्हतं, मी शून्यच होतो आणि मी रिलेशनमध्ये आलो होतो. म्हणजे मला वाटलं नव्हतं की दक्षा म्हणजे राहू आमचं रिलेशन कम्प्लीट राहील असं. पण दक्षाने तो एक भारी सपोर्ट दिला मला, म्हणजे काही नसताना सुद्धा ती माझ्याकडे होती. आणि नेहमी अशी मनात एक भीती होती की ऑलरेडी माझ्यावर लोन आहे. मी तिला पण बोलून दाखवायचं की माझ्यावर लोन आहे, माझ्याकडे कसलं बॅकअप नाही आहे ना, इकडे रूम असते लोकांच्या, काय असतं चांगलं असतं फॅमिली बॅकग्राऊंड, माझं काहीच नाही आहे. एवढं असून सुद्धा राहिली ती पोरगी. त्याच्यामुळे कदाचित आमची ती बॉन्डिंग तेवढी एक स्ट्रॉंग आहे, कारण तिने त्यावेळी पण माझी साथ कधी सोडली नाही. आणि इव्हन आम्ही डिग्रीला मी इकडे होतो, ती कर्जतला म्हणजे बदलापूरला असायची, कारण तिचं कॉलेज कर्जतला होतं, मी इकडे विरारला. आम्ही 3 वर्ष तसेच होतो. त्याच्यानंतर जॉब 6-6 महिन्यांनी फक्त भेटायचो आम्ही. मध्ये. सो तिने ठेवलं ते, म्हणजे भांडणं पण व्हायची आणि तिने जपले नातं माझं. मी तर तापट मनाचा आणि गावठी विचारांचा, त्याच्यामुळे माझी विचारसरणी कम्प्लिटली वेगळी होती. हिने बदलली, इव्हन अजून पण आहे, पण तिने खूप सपोर्ट केला रिलेशनमध्ये. बोलतात ना की काय बोलतात मला आता बोलायला पण सुचत नाही, पण आज मी जे पण आहे ते दक्षामुळे. कारण काही नसताना पण एखाद्यासोबत राहणं हे पण खूप मोठं होतं आणि दक्षा त्यावेळी ती राहिली आहे. माझ्याकडे ना पैसा होता ना अडका होता, काय नाही होतं. तिला माझी फॅमिली बॅकग्राऊंड पण माहिती आहे की माझ्याकडे काहीच नव्हतं. इव्हन गावी पण आमचं असं काहीच नाही आहे की ते बघून तरी ती माझ्याबरोबर आहे, पण काहीच नव्हतं. तरीसुद्धा ती राहिली आणि तिने फुल सपोर्ट केला. इव्हन मला कधी काही गोष्टी लागली, कधी मला पैशाचं पण लागलं तर मी दक्षाकडे मागायचो बिंदास त्यावेळी, आणि दक्षा मला द्यायची. कधी काही थोडेफार कमी पडले, कशाला पडले, दक्षाने मला पिकनिक करवल्यात. क्लासेसच्या पिकनिक जायच्या, दक्षाने मला क्लासेसच्या पिकनिकसाठी पैसे दिलेले आहेत.
त्याच्यानंतर एकदा तर आयव्हीला मला जायचं होतं, आयव्हीला का पिकनिकला मला आठवत नाहीये, दक्षाला पण कदाचित नसेल मला आठवत तिला. पण त्यावेळी तिने मला सांगितलं, अक्षय तू जा, तुला एन्जॉय करायचं आहे ना तर तू जा. हा आयव्हीला हा तू जा. डिग्रीच्या सॉरी हा. डिग्रीला आम्ही एकत्र नव्हतो ना, बरोबर. डिग्रीच्या याला पैसे जास्त होते, मनालीला जायचं होतं आणि माझे तेवढे पैसे कुठे मामाकडे मागणार किंवा घरच्याकडे मागायचा तर प्रश्नच नाही. मी मामाकडे जे काय असेल ते मागायचं आणि मामाने कधी पण नाही असं बोललं नाही. पण त्यावेळी ती फीस जास्त होती, सो मी जात नव्हतो. तर मला दक्षा बोलले एक काम कर, जेवढे तिकडून मिळतील तेवढे घे, बाकीचे मी देतो, असं काहीतरी आमचा काळा झाला आणि मी गेलेलो त्यावेळी. त्यामुळे पिकनिक दक्षाच्या भरोशावर केला, रिसॉर्टमध्ये मी दक्षाच्या भरोशावर जायचो. म्हणजे दक्षा मला पाठवायची की तू जा, तू एन्जॉय कर, मी नाही तर नाही, तू एन्जॉय कर, चल मी नसलं तरी झालं. सो बिग 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 थँक्स टू दक्षा. त्याच्यानंतर चला पुन्हा बॅक येऊया की हां, डिग्री झाली. डिग्रीला पण मी फर्स्ट क्लासने पास झालो, सगळं झालं. हे लोनची प्रोसेस चालूच होती. त्याच्यानंतर मला चांगला जॉब लागला, पण तो नॉन टेक्निकल होता. त्याला मला पहिला जॉब मला 30,000 होता, 27 का 30,000 पहिला जॉब होता. चांगलं होतं, मस्त. त्यावेळी सगळं चांगलं झालेलं. तरीसुद्धा दक्षाने दक्षाच्या घरी सांगितलं नव्हतं. तो जॉब सोडला मी. त्याच्यानंतर कोर्स केला PLCचा, त्याच्यात पैसे साठवून मी कोर्स केला. लोन थोडंफार फेडलं. PLCचा प्रोग्रामिंगचा कोर्स केला. इथून मी विरारवरून 7 वाजताची ट्रेन पकडायचो आणि रात्री मी 1 वाजता घरी यायचो, कारण इथून मी जॉबला जायचो फर्स्ट शिफ्टला. फर्स्ट शिफ्टनंतर मी ठाण्याला जायचो PLCची प्रोग्रामिंग करायला, शिकायला. सो विरार टू अंधेरी, अंधेरीवरून मी ठाण्यावरून मी इकडे. कधी कधी असं असायचं की मी पहिला ठाण्याला जायचो, मॉर्निंगचा क्लास, इथून डायरेक्ट ठाण्यावरून अंधेरीला सेकंड शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट करून मी घरी. सो PLCचा क्लासेस केले. क्लासेस नंतर 10,000च्या जॉबला लागलो मी. 30,000वरून डायरेक्ट 10,000. तिकडे पण दक्षाचा सपोर्ट होता. आणि ते 10,000 सुद्धा त्याचे लोन मध्ये 10,000 माझा फक्त EMI होता. पण त्यावेळी मी रिस्क घेतली. एज्युकेशन लोनचा EMI. 10,000 माझा EMI होता. तेव्हा 30,000 पगार असायचा, त्यावेळी काय वाटायचं नाही मला. 30,000 म्हणजे 25,000 तरी यायचे हातात, काय वाटायचं नाही. 10,000 गेले, 15,000 माझ्याकडे राहतात. ज्यावेळी मी स्विच करायचा निर्णय घेतला तेव्हा पण दक्षाच होती माझ्याबरोबर खंबीरपणे. म्हणजे ऑब्व्हियसली घरचे पण होते, पण तरीसुद्धा दक्षाने साथ सोडलेली नाही. मी तो जॉब जवळजवळ 2-2.5 वर्ष मी तो जॉब केला. मी 10,000त काम करत होतो. वरचा एक्सपेन्स पुन्हा दक्षा असायची. सो दक्षाचं खूप आहे माझ्या स्ट्रगल लाईफमध्ये. म्हणजे मी जेवढं स्ट्रगल केलं तेवढं स्ट्रगल माझ्यासाठी दक्षाने केलं आहे, नकळतपणे. म्हणजे तिला जाणवत नसेल पण तिने केलं आहे माझ्यासाठी. तर मी 10,000 तो EMI देऊन कसं घर चालवत होतो आणि बाकीचं कसं करत होतो मला माहिती, कारण कधीतरी वाटत होतं की येतील चांगले दिवस. त्याच्यानंतर कोविड आला, संपलं सगळं. गावी गेलो, पण हा पगार चालू होता कंपनीने, तेवढं 10,000त काय कट करून देणार, सो 10,000 देत होते. पण कोविडमध्ये दोन्ही पण कोविडच्या वेवमध्ये मला चांगलं स्विच मिळालं, चांगले जॉब मिळाले दोन्ही पण. त्याच्यानंतर मग चांगलं झालं. आता याच्यात मला दक्षाचं ॲड करायचं आहे. दक्ष, तुला काय ॲड करायचं असेल तर ॲड कर, कारण आता देवाच्या कृपेने खरंच चांगलं आहे. हां, ज्यावेळी मी कोविडमध्ये ACG जॉईन केलं, चांगला पगार मिळाला, पॅकेज ठीकठाक मिळालं, त्यावेळी मी दक्षाच्या घरी म्हणजे दक्षाने दक्षाच्या घरी सांगितलं. मी तर डिप्लोमाला असतानाच जेव्हा दक्षाला प्रपोज करायचं होतं त्याच्या आदल्या दिवशी मम्मीला विचारलेलं, मम्मी अशी अशी मुलगी आहे. मम्मीचं एकच उत्तर होतं, जर आम्हाला सांभाळणारी असेल तर बिंदास कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर मग तेव्हा झालंच होतं, मी माझ्या घरी सांगितलं होतं आणि आमचं मी भेटणं वगैरे, इवन दक्षा आमच्याकडे ताईकडे वगैरे यायची त्यावेळी, ताईला वगैरे माहीत होतं. दक्षाने तेव्हा सांगितलं. म्हणजे रिलेशन आमचं 2013ला सुरू झालेलं. मी ECGला लागलो 2021ला. 2021ला दक्षाने घरी सांगितलं आणि 22ला आमचं लग्न झालं. सो एवढे पेशन्स बाबा. ती बोलतो ना, काही झालं तरी नाही सुटणार, नाही साथ नाही सुटणार. कारण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हा दक्षा होती माझ्यासोबत. आणि होपफुली मला माझी बुद्धी भ्रष्ट नको होऊ दे किंवा काय होऊ दे नको, भ्रष्ट होऊन देणार नाहीये, म्हणजे हिची साथ नको सोडू.
हे जरा जास्त झालं. पहिल्यांदा बोललाय हा वर्ग असं काहीतरी एवढं मोठं. तर हा मी थोडस लेट सांगितलं घरी. आणि जसं सांगितलं तसं माझ्या आईची पहिली रिॲक्शन अशी, मला तर वाटलंच होतं. मला तो ऍक्च्युली शिकवायला यायचा. मी विरारवरून तिकडे जायचो. बदलापूरला यायचा जेव्हा मी डिग्रीसाठी, कारण मी बदलापूरला होती. सो तो मला शिकवण्यासाठी प्रत्येक सुट्टीमध्ये तो मला यायचा, कारण मला काही यायचं नाही. मी तेव्हा होती जी, म्हणजे शाळेमध्ये लहानपणी जरा हुशार होती, पण नंतर मला डिग्रीच्या वेळेला तर खूप प्रॉब्लेम झाला. मला काहीच नाही कळत होतं त्या कॉलेजचं. त्या मला नाही माहिती काय, खूपच मी मंद झाली होती असं समजा तुम्ही. मला काही कळायचं नाही. आणि तेव्हा मला फक्त अक्षय शिकवायचं ना, तेच सब्जेक्ट मी पास व्हायची, बाकी मी काय नाही पास व्हायची. तर कसं तरी रडत खडत मी डिग्री कम्प्लीट केली माझी. तर त्यानंतर म्हणजे ऍक्च्युली कसं होतं की माझ्या घरी पण अक्षय यायचा, त्याच्यामुळे माहिती होता तो कसा आहे काय आहे. आणि माझ्या आईला ऍक्च्युली अक्षय आवडायचा. सो माझ्या आईची तर पहिली, मला तर माहितीच होतं, मला वाटलंच होतं. अशी होती रिॲक्शन. आणि मी शॉक की यार ही अशी का बोलते. हिने सांगितलं त्यावेळी मी ऍक्च्युली इथे नव्हतो, मी गुजरातला काहीतरी होतो. मी गुजरातला कोविड मध्ये अडकलेलो. आणि ही तुम्ही विरारला होतात. आणि त्यावेळी फोन करू, रक्षा काय बोलले घरचे असं वगैरे. बाबांची तर काय न्यूट्रल काहीच नाही बोलले. ठीक आहे चालेल. तेव्हा पण माझ्याकडे ना घर, मी इव्हन रेंटने पण राहत नव्हतो. मी त्यावेळी ताईकडे राहत होतो. माझं घर पण नव्हतं. मी घर लग्नाच्या 1 महिना अगोदर रेंटने घेतलेलं. हे त्यांच्या घरच्यांचे पण एवढं मोठं मन आहे की त्यांनी ह्या कंडिशन मध्ये असताना सुद्धा हो बोलले ते, की ठीक आहे मुलगा चांगला आहे, बिनव्यसनी आहे. आणि मुलीवर विश्वास होता त्यांचा. हा, इन शॉर्ट असंच होतं. आणि होपफुली आता लवकरच आम्ही आमचं घर घेऊ. बघूया आता कधी काय होतंय. तुमच्या आशीर्वादाने होईल लवकर. आता आहे सगळं ठीकठाक आहे. म्हणजे तेव्हा मधला पॅच एवढा खराब होता ना, म्हणजे मी ते काहीच, मला असं बोलून पण दाखवायचं नव्हतं की किती आम्ही गरिबीतले दिवस काढलेत किंवा काय. पण एक कोकणातली टिपिकल गरीब म्हणजे. मला एक ऍड करायचं याच्यामध्ये. जेव्हा ना कधी पण, म्हणजे एवढे वर्ष आम्ही एकत्र होतो, तर कधीही काही एक नवीन गोष्ट जर त्यांनी खाल्ली असेल किंवा जसं कारण तो त्याचं पूर्ण सगळं गावात झालंय, म्हणजे जास्त करून आयुष्य त्यांनी गावात घालवलंय. सो जेव्हा तो शहरात आला होता तेव्हा काहीही, इवन चायनीज भेळ असू दे किंवा केक असू दे, आईस्क्रीम असू दे, असं ना आपण एकत्र कॉलेजमधून जाऊन खातो किंवा असं, माझ्या घरी यायचा तो कधी काय असं, त्यावेळेला खाल्लं जायचं. त्याची पहिली एक रिॲक्शन अशी होती की यार हे सगळं अतुलला नाही मिळत, म्हणजे यार तो येईल ना इकडे तेव्हा मी हे घेऊन येईन ना, मी ते असं असायचं त्याचं. किंवा हे मम्मीला नाही मिळत, हे मम्मी पप्पांना खायला नाही मिळत, हे असं असायचं. सो मला ना त्या लोकांचा म्हणजे बॉन्ड खूप आवडतो, बहीण भावांचा. इव्हन आता पण आम्ही गोष्टी आणली तर आम्ही एकत्र. आणि ताईचं पण असं असतं की तिने पण एवढूस काही बनवलं तरी पण ह्याला फोन करणार की अक्षयने हे बनवलं, तू येणार आहेस का घेऊन जायला, तर म्हणजे मी ठेवून देते, तू घेऊन जा. किंवा नाही गेलो आम्ही त्या दिवशी तरी ते दुसऱ्या दिवशी ठेवून देईल की नाही हे तुझ्यासाठी केलं आहे. तर हे खूप छान वाटतं. आणि हे ना त्यावेळची जी परिस्थिती त्या लोकांनी एकत्र काढले ना, त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. म्हणजे हा बॉन्ड तो तिथून आलाय. तर ते खूप छान वाटतं मला हे बघून. ते मी मगाशी सांगत होतो की एक दिवस असा मी बघितलाय, म्हणजे इव्हन मम्मी पण, मला पण तो चांगलाच आठवतोय, पण ते त्याच्या मागचं हे आठवत नाही मला, काय बॅकग्राऊंड काय माहीत नव्हता. मला एवढंच दिसत होतं की पप्पानी 2 रुपये काहीतरी आमच्या हातावर ठेवले होते. आणि मम्मी ती मला सांगते की ते 2 रुपये हातावर ठेवून पप्पा खूप इमोशनल झाले, कारण ते शेवटचे त्यांनी खिशातले टाकलेले होते असं काहीतरी. सो हे काय, म्हणजे तेव्हा असायचं ना शाळेत काहीतरी 1 रुपया मिळाला की आम्ही खुश. मग त्यावेळी असं काहीतरी झालेलं की तो पॅच एकदम खूप वाईट होता. आणि त्यावेळी शेवटचे पैसे काढून दिले होते पप्पाने आम्हाला. आणि आम्हाला पैसे भेटले म्हणून आम्ही निघून गेलो. पण नंतर आम्हाला मम्मीने सांगितलं की तो एक असा होता की ते शेवटचे पैसे पप्पानी काढून दिले होते बा. म्हणजे खूप बेकार परिस्थिती आलेली मध्ये. आणि त्याच्यानंतर तेव्हा एक शिकण्याची इच्छा झाली की बाबा शिकूया आपण.
काहीतरी करूया. मग ती मजुरी करणं असू दे, काही आम्ही खूप कामं केली आहेत. म्हणजे खूप पेट्या, जसं की पेट्या टाकणं, त्याच्यानंतर आंबे, तिकडे आंब्यांसाठी काय काय केलं. ते आंब्यांचे बॉक्स बनवण्यापासून काम केलं. लाकडी बॉक्स आता पण येतात, पण ते बॉक्स बनवण्यासाठी ते पहिले जोडावे लागतात. त्याचे तीन तीन बाजू पहिले जोडावे लागतात, नंतर चौथं वरचं झाकण नंतर आंबे लागल्यावर लागतो. पण त्या अगोदर बॉक्स बनवणं याच्यासाठी पण आम्हाला एका बॉक्सचे काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट असेल, जी काय असेल 2-4 रुपये ती मिळाली. आता मला याच्यात ना एक अजून एक ऍड करायचंय. एकाने ना खूप आधी एका व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, जेव्हा आम्ही आय थिंक गावचा व्हिडिओ एक टाकला होता. खूप आधी आहे, मला वाटतं एक दीड वर्षापूर्वीचा व्हिडिओ असेल. त्याच्यावरती कमेंट केली होती की तुमचं इकडचं घर तर खूप छान आहे, तुम्ही गावचं घर हे नाही करत, म्हणजे तुम्ही गावचं घर, परिस्थितीने हा. छान वाटतं आणि गावचं घर का असं असंच का ठेवलंय असं वगैरे असं. तर आज त्यांना कदाचित उत्तर मिळालं असेल की कारण सगळ्याच गोष्टी दिसतात करायचं. तशा नसतात मुळात, आणि प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. होईल हळूहळू सगळं नीट. होईल. तर आम्ही काय आशा थोडा सोडून नाही वेळ टाइम लागतो. लागेल, हा, कारण म्हणजे झिरो पासून सगळं करायचं. शून्यापासून सगळं करायचं तर थोडासा टाइम आता असं लागतो कुठे लोन आम्हाला. हा, त्याच्यानंतर आता घराचं कुठे चालू आम्हाला आहे. असं हे नाही होत की हा, पण एवढंच खाण्यापिण्याला त्यांना मी कधी अजूनपर्यंत काहीच कमी पडून, जेव्हापासून जॉबला लागलो, मी जॉबला लागलो तेव्हापासून पप्पांची मजुरी सोडलेली, पण ते आता जाता खुशीने ते सोडा. पण मी त्यावेळेस सांगितलेलं पप्पा काम नाही करायचं म्हणून. मम्मीला तर जाऊच दिलं नाहीये त्याच्यानंतर मी कामाला. इव्हन त्यांना मी आता इकडे बोलवतो, पण ते इकडे नाही राहू शकत. इकडे त्यांना 4 भिंतीत कोंडल्यासारखं होतं. मला त्यांना इकडे घेऊन यायचं आहे, पण त्यांना तिथली शेती, तिथले झाडं जे काय आता नवीन लावलंय ते सोडून इकडे नाही यायचं, आणि इथे त्यांना करमत पण नाही. सो इथे आम्ही म्हणून ते येत जबरदस्ती नाहीये. पण नाही हा. करत त्यांना. मम्मी राहते आमची, पप्पा नाही राहत. सो खूप इच्छा आहे एकत्र राहायचं, पण ठीक आहे. आता आमचं पण असं म्हणणं आहे की तिथे आहे तिथपर्यंत ते मस्तपैकी मोकळ्या हवेत, फ्रेश हवेत, एकदम फ्रेश आहेत. इथे आलं तर काय ना काय नेहमीच आमचा अनुभव, इथे येऊन ते आजारी पडतात वगैरे. सो तिकडे ठेवतो. सो असं नाही की आम्ही तिकडे त्यांना बघत नाही. आमचं सगळं इथून आम्ही सगळं जेवढं करता येईल तेवढं सगळं आम्ही करतो. छोटा भाऊ पण करतो. सो आम्ही खुश आहोत. आणि घराचं म्हणाल तर बांधू, आज ना उद्या घर बांधू, एवढं काय त्याच्यात. अरे कधीतरी बांधूच आम्ही. एवढं सगळं उभं केलं तर एक घर बांधायला काय, घर बांधायला आता पण बांधू, पण एक ठीक आहे, टाइम थोड्या टाइमने तर सगळं होणार. सबका टाइम आहे का. सो अशी जास्तच जरा झालाय मोठा व्हिडिओ. अशी होती छोटीशी आमची गोष्ट. स्ट्रगल स्टोरी. ही फक्त मी माझ्या साईडने सांगितलंय. आमच्या रिलेशन मधलं काहीच नाही बोलता आलं, सो ते पण हळूहळू बोलू. So, तर नक्की तुम्ही कमेंट करा मला, छान छान इथपर्यंत कसं जर वाटलंय बघितलं असेल तुम्हाला. तर नक्की हा, comment करून बोर सांगा. नसाल झालंय तर तर नक्की सांगा आम्हाला कसं वाटलं, आणि प्लीज ऐका. ऐका. Thank आणि you. हा, होप सोडू नका आयुष्यात कधी. सगळं होतं. तुम्ही फेल सगळं झाला, होतं. तुम्ही काही रिस्टार्ट करायला शिका. परिस्थिती गरीब असेल, काहीही रिस्टार्ट करायला शिका. हा, काय नाही होत आहे. रिस्टार्ट झालं तर आज काय ना होईल? उद्या होईल. होतं सगळं मस्त होतं. छान. बाय बाय.